जय शिवराय, शिव सकाळ. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर तुमचा कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. माझ्यासोबत आहेत सचिन नरेंद्र चेंबूरकर, या माऊली आहेत, सिद्धेश आहे, या तक्रारदार आहे, चरणदास गरुड आहेत, आणि बाई तुमचं नाव काय? लोकरे. आता हे खाली चालले आहेत आणि तक्रार अशी आहे का गेले 4 ते 5 दिवस झाले यांना दूषित पाणी येत आहे. तर ते दूषित पाणी आपण चेक करायला या ठिकाणी आलोय. बादली धुरे पहिली मिसळून टाक. हिसळ बादली शिडीधरा नाही पडत. बादली वॉश कर लोकरे, बादली वॉश करा, बादली धुवा. हा नाही नव्हती घाण होतं पाणी बादलीमध्ये. हां टाका ते पाणी त्यामध्ये. बस आता घ्या. हां बरोबर, ओके. आम्हाला फोटो आवडत नाही. हा घ्या. बस झालं लोकरे. खाली आवाज येत नाही वाटतं है ना? घ्या, हात करा, मदत करता ना जरा. आता कमी आलं. ठीक आहे, बस एवढंच बस झालं. काल घरात पाणी करा है ना? ओके. हां पाणी दाखवतो. ओके है ना? आज चांगलं आलंय पाणी. चला, एवढं तरी छान आहे. आता कालचे फोटो दाखव. काल तुला पाणी आलं दाखव मला. हां ते व्हिडिओ आहे ना त्यांच्याकडं. काय होता? हा ना, पाण्यामध्ये 3 दिवस झाले पूर्ण चिखल होता पाण्यामध्ये. हां म्हणजे रस्त्याचा घाण कचरा पण ते पाण्यामधून येत होता. हां त्याचा व्हिडिओ भेटेल ना बघायला? हो मग काय, पाणी उकळून पेले का तुम्ही पण? आम्ही उकळून पेलं ना? हां उकळून प्या, नाही तर जुलाब होतील. झाले चालू ना मग. हे बघ, हे असं पाणी होतं ना, हे ना. त्याचा व्हिडिओ आहे का? व्हिडिओ काल जेव्हा यांनी व्हिडिओ पाठवलं ना, तेव्हा मी वेखंडे म्हणून अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं झालं माझं. तू व्हिडिओ पाठवला ना, मी शांत बसत नाही. पण आज पुन्हा तेच पाणी येत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांवरती आपण रोज लावू शकतो, आहे की नाही? आता आम्ही कसं म्हटलं, रस्त्याचं काम चाललं. नाही, रस्त्याचा कामाचा त्याचा काही संबंध नसतो. म्हणून म्हटलं कसं काही लोक ते ओपन करतात, पाणी करतात, परत तसंच सोडून देतात, मग तेच पाणी रिपीट. व्हिडिओ आहे का? बादली आहे ना. ओके ना. ह्याच्या दूषित पाण्यामुळे डायरिया होतं. काल सिद्धेशनी मला व्हिडिओ पाठवले. किती वाजता पाठवले आपण? संध्याकाळी का सकाळी का ते पाठवले. त्यावेळेस बोलणं झालं माझं. हां त्यावेळेस बोलणं झालं माझं त्या अधिकाऱ्यांबरोबर. तरी पण मी बोललो येऊन बघतो, सत्य परिस्थिती काय ते बघायला पाहिजे ना. आणि म्हणजे बिल्डिंग जुन्या झाल्यात, तर तुम्ही बोलताय ते पण योग्य आहे का? बांधकाम तोच प्रकार आहे, पाणी खराब आहे. कारण का चाळीमध्ये पण खराब पाणी आहे. बरोबर. मी कालच तुमचं काम चालू केलेलं आहे. आज पाणी तुम्हाला शुद्ध आलंय, पण ते तुम्ही परत आज 3-4 दिवस उकळूनच प्या. आणि त्याचबरोबर ही खालची टाकी आहे ना, ती साफ करावा. कारण का हे बघा, नाही आपण सगळं आता ते बादलीने खालचं पाणी गोळा कर, खालचं ते पाणी टाकून दे. पण सगळ्या सोसायटीच्या सगळ्या लोकांना सांगा पाणी उकळूनच प्या. मी ते ॲक्वा बिक्वावरती विश्वास ठेवत नाही. हां चला येईल. मग तुम्ही काय कोणी फोनच नाही केला? सगळ्यांना खालचं बरं ते वाहते ते नको भरू. हां बस तुम्ही टाकीतलं पाणी भरा. आता काय करा, तो कॉक बंद करा वाटलं सर, आणि ही टाकी खाली करा. हे बघा घ्या. हां टाकीत घाण आहे. टाकीत आहे ना, जे 4-5. हां काय तुम्हाला ही टाकी आहे ना पूर्ण वॉश करायला लागेल. जे 3-4 दिवसापासून ते घाण पाणी येते ना, ते तुमच्या टाकीत जमा झालेलं आहे. ही टाकी आणि वरची टाकी पण साफ करा, जमेल ना? आणि अरे यार, टँकर नका इथं तू. टँकर आपल्या ह्या टाकीत वतायचा नाही, कधीच चुकीने वतायचं नाही.
समजलं काय, तुम्हाला परत डबल खर्च होतो टाकी साफ करायचा वगैरे. तर तिथूनही पाणी आणतात. हां असं येते. नदीचं पाणी करतात. ठीक आहे सिद्धेश, ओके. आणि काही वाटलं ना लगेच SMS करा, याचा का नंबर आहे आणि सोसायटीमध्ये नंबर टाक. बस का मग तुम्ही 4 दिवस थांबले कशाला, 4 दिवस थांबले कशाला. ठीक आहे, ओके ना. तर रोशन जाधव, काय नाव आहे, रोशन जाधव आणि वेखंडे त्याच्याबरोबर सासे यांना तुम्ही धन्यवाद बोला, त्यांनी काल तुमचं काम केलं. थँक्यू. थँक्यू. रोशनजी तुमच्यासाठी ह्या महिला धन्यवाद बोलून राहिल्यात. धन्यवाद 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 बोला. धन्यवाद सगळ्यांना. हां काय मला यायला वेळ भेटेल की नाही भेटेल, त्याचपूर्वी जर मला व्हिडिओ आले, फोटोज आले, तर ते फोटोवरती मी काम करून पुढे जाऊ शकतो वगैरे. ठीक आहे. आता आमचे चेंबूरकर आहेत, चेंबूरकर बरोबर ना, फोटो आले तरी काम होतं की नाही. हो हो हां म्हणजे नाईक बाबा इथले यायची गरज लागणार नाही. चला, वंदे मातरम. वंदे मातरम. महाराष्ट्र निर्भयांचा असा जो जोर आहे तो काम झाल्या बगैर राहतच नाही कुठे. बरोबर. वंदे मातरम.